धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कोळगाव धरण परिसरामध्ये आपण आहोत। पावसामुळे मानवी जीवन जर विस्कळीत झालेलं आहे, शेतशिवारात पाणी आहे, त्याचा जनावरांना आणि इतर जीवांनाही परिणाम पाहायला मिळतोय। आपण परंडा परिसरामध्ये आहोत, ते पाहू शकतो की रस्त्यावर सगळी ही माकडं आलेली आहेत। या सोनारी परिसर आहे, इथं खरं तर देवाची माकडं तिथं असतात। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणारं माकडं जी आहेत ती वर्षानुवर्ष राहतात, मात्र पाण्याचा प्रवाह वाढला त्यामुळे ही सगळी माकडं जी आहेत ती रस्त्यावर आलेली आहेत। आपल्या लहान लहान पिलांना घेऊन पूर्णपणे रस्त्यावर आपण लांबच लांब पाहू शकतो की पूर्णपणे इथं माकडांचा एक कळप, एक टोळी इथं पाहायला मिळते। खरं तर पाणी गढूळ झालेलं आहे, आतमध्ये त्यांना राहण्यासाठी सुद्धा व्यवस्था पाण्यामुळे त्यांना सुद्धा त्रास होत असावा आणि त्यामुळेच हे रस्त्यावर आले। रस्त्याने प्रचंड अशी वाहतूक होतीये आणि यामुळे यांचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो अशी परिस्थिती आहे। इथले काही नागरिक आहेत आपल्या सोबत। खरं तर ही माकडं किती दिवसापासून इथं राहतात, रस्त्यावर कशी आली, कुठलीही माकडं आहेत, कधीपासून इथं असतात? सोनारीची माकडे ते बैरनाथ मंदिरावरची माकडे आहेत। तिथं पाण्याची यांची सोय नाही, स्वच्छ पाणी प्यायला नाही, खायला नाही, त्याच्यामुळे इकडे आले ती माकडं। इथं लोक खाऊ टाकतात कधी मध्ये, मग थांबतात इकडे। अशी पाणी जास्त असल्यामुळं राहायची सोय नाही, त्याच्यामुळे येतात इकडे। याच्या अगोदर या पुलावर एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही कधी नाही आताच आले ती माकडं। पावसामुळेच हा परिणाम झाला? हा, पावसामुळेच परिणाम झाला। पाणी हे सगळं झालं, मग घाण झाले सगळीकडे, चौकड बसायची जी अवस्था नाही त्यांची कुठनं, त्याच्यामुळे येते ती माकडं अशी इकडे। ही देवाची माकडं म्हणले जातात, काय आहे त्याची पार्श्वभूमी? काय त्याचं आता पहिल्यापासून रोडीनं परंपरा ते देवापाशी माकडच होते आणि आता इथं झाल्यापासून पाण्याच्या प्रवाहाने त्याने आपल्या रोडला यायला लागले ते। किती वर्षापासून सोनारीमध्ये माकडं आहेत? म्हणजे आम्हाला बी नाही समजत किती वर्षापासून आहेत ते, पहिल्या पूर्वीपासूनच इथं माकडं आहेत। आणि ही सगळी माकडं त्याच परिसरातली आहेत? हा, ह्याच परिसरातले सोनारी मधली सारी माकडं आहेत। इथं आता रस्त्यावर यांचा जीव धोक्यात येऊ शकतो? येऊ शकतो की कारण वाहन लय दाट येणं जाणं आहे, त्याच्यामुळे रोडलाच आल्यात माकडं, त्याच्यामुळे येऊ शकतो धोक्यात हे। एकंदरच या रस्त्यावरची वाहतूक आपण पाहतोय। गेल्या काही काळा आपण जिथं आहोत ती मोठ्या प्रमाणात इथं वाहतूक आहे। सोनारी हे जागरूक देवस्थान आहे आणि या सोनारी देवाचीच माकडं आहेत। तिथं खरं तर माकडांसाठी जमीन राखीव आहे, माकडांची मोठी परंपरा आहे आणि अनेक वर्षापासून तिथं माकडं वास्तव्याला आहेत। आणि ही माकडं आता पाण्याच्या प्रवाह वाढल्यामुळं आणि विस्कळीत जीवन झाल्यामुळं खरं तर ही रस्त्याकडे येतात, मात्र हे मोठ्या प्रमाणात आता रस्त्यावर पाहायला मिळतात आणि या वाहतुकीचा यांच्या जीवाला धोकाही होऊ शकतो। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, परंडा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।